नमस्कार. माझ्या वाचनात एक लेख आला भिशी झाडांची. लेखकाचे नाव असं नाही दिलेलं आहे, पण आजच्या दिवसात आता आपण ज्या गरमीचा वगैरे पर्यावरणाची जी परिस्थिती झाली आहे त्याला हे अगदी छान असा त्यांनी उपायही सांगितलेला आहे आणि मला पटला. बघा, म्हणून मी हा लेख वाचून दाखवते. दागिन्यांची आणि पैशांची भिशी आपल्याला ठाऊक आहे, पण झाडांची भिशी ही कल्पना आपल्याला नवीन वाटेल. झालं असं, यशवंत पेटकर नावाचे डॉक्टर शाळेपुढील जागेत शाळेच्या परवानगीने वृक्षारोपण करत होते. त्यांचे मित्र डॉक्टर सचिन पुराणिक यांनी ते पाहिले. शाळेपुढे झाडं लावण्याची त्यांची कृती सचिन यांना अभिनव वाटली. पण एकट्या दुकट्याने हे काम केलं तर त्याला व्यापक स्वरूप येणार नाही. काहीतरी वेगळी कल्पना लढवली पाहिजे असं त्यांच्या मनाने घेतलं. एका दोघांनी झाडं लावण्यापेक्षा ही सामूहिक कृती व्हायला पाहिजे, पण त्यासाठी पैसे हवेत. ते कसे उभे करायचे? डॉक्टर सचिन यांचा आपल्या मित्रांवर भरोसा होता. त्यांनी काही मित्रांना झाडांच्या भिशीची कल्पना दिली. सगळ्यांनी ती उचलून धरली. पाहता पाहता ती आकाराला आली. या उपक्रमात सहभागी होणाऱ्या सर्वांनाच स्वतः झाडं लावण्यासाठी वेळ देणं शक्य नव्हतं. शिवाय त्या झाडांचं संगोपनही करण्याचा महत्त्वाचा मुद्दा होता. सगळ्यांनी मिळून त्यावर तोडगा काढला. 2 वर्षात सोलापुरात 700 झाडं लावण्यात आली. ती सगळी जिवंत आहे. अशी आहे भिशी. सुरुवातीला 12 डॉक्टरने मिळून सुरू केलेल्या भिशीमध्ये आता 88 सदस्य आहेत. त्यातील अनेक जण उद्योजक, इंजिनियर, आर्किटेक्ट किंवा अन्य व्यवसायातील आहेत. प्रत्येकाकडून दरमहा ₹200 घेऊन महिन्याला 2 लकी ड्रॉ काढले जातात. ज्यांच्या नावाचा ड्रॉ निघाला त्याच्या पसंतीची योग्य वाढ झालेली रोपे खरेदी केली जातात. त्यांच्याच सूचनेप्रमाणे वृक्षारोपणाची जागा निश्चित केली जाते. त्याची निगा आणि संगोपनाची जबाबदारी ठरवली जाते. त्यानुसार कधी समारंभपूर्वक तर कधी साधेपणाने लागवड केली जाते. भिशीच्या पैशातून रोप खरेदी, जाळीचे किमान 5 फुटाचे टी गार्ड खरेदी केली जाते. ड्रॉ निघालेल्या सदस्यांच्या घराच्या बंगल्याच्या आवारात रोप लावले जाते. तेथे जागा नसल्यास शाळा किंवा अन्य सार्वजनिक ठिकाणी ते लावले जाते. सोलापुरातील विविध शाळा या मंडळीने आपल्या शाळेत वृक्षारोपणाची विनंती करतात. रेंज फॉरेस्ट ऑफिसर संजय माळी यांना ही संकल्पना समजली. दिवंगत वृक्षमित्र बाबूराव पेटकर आणि पर्यावरणतज्ज्ञ सिंदराम पुराणिक या सगळ्यांनी या उपक्रमाला मार्गदर्शन केले. 2 वर्षात 700 झाडं स्वखर्चाने लावणाऱ्या या निसर्गप्रेमींची दखल राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही घेतली. त्यांनी या ग्रुपमधील काही सदस्यांना मुंबईला निमंत्रण देऊन ही कल्पना समजावून घेतली. यांच्यापुढे झालेल्या सादरीकरणामुळे हा उपक्रम आणखीन जोमाने सुरू झाला आहे. हिमाचल प्रदेशात 1 लाख औषधी वृक्षाची लागवड केलेल्या योगी अरविंद यांना या उपक्रमाची माहिती मिळाली. तेव्हा त्यांनी सोलापूरला आवर्जून भेट दिली आणि या मंडळींना मार्गदर्शन केले. झाडांचा वाढदिवस, लावलेल्या झाडांची महिन्यातून 2दा तपासणी केली जाते. रोप व्यवस्थित रुजले की नाही ते पाहिले जाते. बऱ्याचदा रोप रुजत नाही तेव्हा दुसरे रोप लावले जाते. लागवडीला वर्ष पूर्ण झालेल्या झाडांचा वाढदिवस साजरा केला जातो. झाडांचं संगोपन करणाऱ्यांचे कौतुक केले जाते. हा उपक्रम सोलापूरकरांना आवडला. आता कित्येक जण आपल्या वाढदिवसाच्या दिवशी किंवा लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी झाडं लावण्याचा संकल्प करतात आणि या उपक्रमात सहभागी होतात.
डॉक्टर सचिन यांच्या कल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमाची व्याप्ती वाढत आहे. एकाच ग्रुपमध्ये अधिकाधिक सदस्य वाढवण्यापेक्षा शहरातील वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या भिशी ग्रुप व्हावेत यासाठी त्यांनी प्रयत्न केल्यामुळे आणखीन ग्रुप तयार झाले आहेत. झाडं लावणाऱ्यांची सावली झाडच सांभाळतात असा हा उपक्रम पाहता म्हणावे लागेल. कवी नारायण सुमंत यांच्या शब्दात सांगायचे तर फुलता आले नाही त्यांनी फुलवून जावे थोडे, रुजण्याजोगे झाड पाहून लावीत जावे झाडे. जीवनाच्या शोधात आपण मृत्यूच्या किती जवळ आले आहोत याचा या मंडळीने इतका सुंदर विचार करून अंमलात आणला आहे. कारण आज लोकांना खूप उकाडा जाणवत आहे, पण AC कधी घेणार याची चिंता आणि विचार माणूस करत आहे. भारतात 500 कोटी झाडांची गरज आहे. ही फक्त सुरुवात आहे. 45 सेंटीग्रेड ते 49 सेंटीग्रेड हे तापमान 55 सेंटीग्रेड ते 60 सेंटीग्रेड व्हायला वेळ लागणार नाही. 56 सेंटीग्रेडवर मानव जगणार नाही हे आपल्याला समजून घ्यावे लागेल आणि रोपे लावावी लागतील. आत्तापासून झाडे लावा, कारण एक झाड मोठे होण्यासाठी 5 ते 7 वर्ष लागतील. आता पाऊस येणार आहे. 2 झाडे नक्की लावा. सर्व काही सरकारवर सोडू नका. ज्यांना जमेल त्यांनी वरीलप्रमाणे भिशी सुरू करा. झाडे लावा, झाडे जगवा, झाडे वाढवा. लेखकाने त्याचं नाव लिहिलेलं नाही आहे. भिशीचा हा ग्रुप कुठून आहे, काय आहे, मलाही कल्पना नाही आहे. पण मला ही कल्पना खूप छान वाटली. जमल्यास अशा भिशीच्या ग्रुपमध्ये अशा परिवाराचा मी एक सदस्य व्हायचा नक्की प्रयत्न करेन. तुमच्या आसपास असा भिशीचा झाडं लावून वाढवण्याचा जर परिवार असेल तर त्या परिवारात तुम्हीही सामील व्हा आणि पर्यावरणाचा जो एकदम ऱ्हास होत चालला आहे, जो उकाडा अतिशय वाढत चालला आहे, त्याच्यावर निर्बंध लावण्यासाठी आपल्याकडून खारुटलीचा वाटा आपण उचलूया. तुम्ही माझं ऐकताय त्याबद्दल मी खूप आभारी आहे.